यड्रावकर गटाचा बाजी मारेल. या मतदारसंघातली कामं विकास कामं आहेत का सगळी? भरपूर रस्ते बिस्ते झाल्यात. एकंदरीत मतदारसंघाच्या विकास कामाबद्दल काय सांगा? सगळे येऊन असंच बोलतात, कोण विकास करत नाहीत काय नाही. त्याची लढत होणार आहे. आता बाहेरील उमेदवार यांना इथे स्वीकारणार नाही. विकास यड्रावकर साहेब विकास चांगले केले. यड्रावकर साहेब आमदार झाल्यापासून विकास भरपूर आमच्या गावाला तरी 9-10 कोटी रुपये मिळाले. आलाच नावच तेवढं आहे चांगलं, नाही तर काम काय चांगली नाही तिथं. नाही त्या काळातली मतदारसंघातली कामं कशी आहेत? चांगली आहेत, चांगल्या बहुत मक्तब देवस्थानाचा आपला मक्तब झाला. 50 कोटीचे निधी आत दर्ग्याला दिले. हनुमान मंदिरला 25 लाखाची निधी दिली. जो पैसा आहे तो अगदी ठीक आहे. पैसा दिला की विषय संपला. आता कुठल्या पक्षाचं पारडं जवळ वाटतं इथं? सध्या भाजप जोरात चालू आहे. तर काँग्रेस, आमच्या इथं काँग्रेसच आहे ना. वर्चस्व जास्त यड्रावकर जास्त. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा माहोल सुरू झालेला आहे. महापालिकेच्या निवडणुका संपतात न संपतात तोच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आता चांगलीच रणधुमाळी सुरू झालेली आपल्याला दिसत आहे. काल 16 जानेवारी पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 21 जानेवारीला अर्ज भरायची अंतिम तारीख असणार आहे. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी. अत्यंत ही जलद असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळं उमेदवार पायाला भिंगरी लावून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये ते दाखल झालेले आहेत, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. पण काही ठिकाणी अजून इथं ज्या काही आघाड्या आहेत, काही युती आहेत, इथले जे महत्वाचे गट आहेत या तालुक्यामध्ये आमदार राजत पाटील यड्रावकर यांची राष्ट्रीय शाहू विकास आघाडी, काँग्रेस, स्वाभिमानी, शिवसेना, उभाटा, शिंदे गट असे सगळे पक्ष आहेत. मात्र यांचे अजून उमेदवार फायनल नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या धावपळीत ही उमेदवारी कुणाला मिळणार, कोण ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार हे जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे शिरोळ तालुक्यातल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघात. हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जाणार आहे, कारण शिरोळ तालुक्यातला हा एकमेव असा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे अनेकांचे डोळे या मतदारसंघावरती आहेत. आणि मग नेमकी लढत या मतदारसंघात कशी होणार, कारण 7 ते 8 गावं या मतदारसंघामध्ये आहेत. आलास, बुबना, नृसिंहवाडी, कवटेगोलन, चडचाळ, गणेशवाडी, शिर्टी ही गावं या मतदारसंघामध्ये आहेत. आणि मग नेमकं कुणाला या मतदारसंघातून ही निवडणूक लढवण्याची संधी मिळणार, कोण कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, विकास कामं इथली काय आहेत, हे इथल्या आपण लोकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय लोक आपल्यावर बोलतात काय बघूया आपण. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यात, तुमच्या मतदारसंघात काय वातावरण आहे? आता कोण राहिले काय माहित नाही. मतदान वातावरण काय सांगू आता. 4 दिवस राहिले होता अर्ज भरायला. मी तिकीट भरावं हे करा म्हणलं आता. काय सांगाल, कारण आवरवाडचे मागे जिल्हा परिषद सदस्य होते आणि आता मग जिल्हा परिषदेचे सदस्य होण्यासाठी कोण इच्छुक आहे मतदारसंघात, कोण तयारी करते, काय वाटतं? काय माहित कोण येते. 5 वर्षात काय विकास कामं झालं का मागच्या निवडण्यानंतर? झालं जे चिकार झालं त्यांची फोटो भरून घेतल्यात की त्यांनी, आणि काय विकास करणार. जनतेची विकास कामं काय झालं? त्यांची झाल्या तर तोंड बघून झाल्यात सगळ्यांची. अशी भानगड आहे गावात आमच्या. तुमचं गाव हे 8 मतदारसंघाचं प्रतिनिधित्व, म्हणजे 8 गावांचं प्रतिनिधित्व करणारा हा मतदारसंघ आहे. आलास नाव आहे, इथलं कोण इच्छुक आहे की नाही? आलाच नावच तेवढं आहे चांगलं, नाही तर काम काय चांगली नाही तिथं. नाही काय सांगाल, या मतदारसंघात कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व असं वाटतंय? राजकीय पक्षाचं काय नाही, शेतकरी संघटनेचा माणूस अजित दानवे राहिला तर विषय संपला. अजित दानवे राहावाच आमची इच्छा आहे. इच्छा आहे. हा आहे काय नाव चर्चेत? आहे तर चर्चेत पूर्ण. बाकी आणि कुठल्या पक्षाच्या उमेदवाराची नाव चर्चेत आहेत? प्रशांत छापरीच एक आहे, परत आय पटेल एक आहे, परत आणि शिंदे सरकारच एक आहे. कुठल्या गटाचे आहेत ते गट काय आम्हाला माहित नाही, नाव तेवढी माहिती आहे? नावं तेवढी माहिती आहेत. फक्त एक शेतकरी संघटनेचं अजित दानवे तेवढं माहित आहे. काय कामं काय झालं का मतदारसंघात? मागे ज्यावेळेला निवडून आलेले जे सदस्य होते त्यांच्या काळात काय कामं झाल्यात का इथं? अजित दानवे होतं त्यावेळी कामं झाल्यात. नाही, मागे जिल्हा परिषदेला जे सदस्य निवडून आले होते त्यांची काय कामं आहेत का मतदारसंघात? त्यांची कामं काय कुठे दिसून चालू नाही, त्यांनी नुसतं सांगतात एवढं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे धामधूम सुरू झालेले आहे. 21 तारखेला अर्ज भरण्याची शेवट तारीख आहे. कोण या मतदारसंघातून इच्छुक आहे निवडणूक लढवला जिल्हा परिषदेची? आमच्याकडनं तर दगाबगा कसं आहे माहिती आहे का, इथं राजकीय स्टंट म्हणजे सगळं वाईट झालेलं आहे. काँग्रेस बी नाही, राष्ट्रवादी बी नाही आणि BJP बी नाही.
आता आमचं जे गावचा उमेदवार जे राहील त्याला आम्ही पाठिंबा करणार. मग आमच्या एक संस्थेकडनं आमचा एक नेता फजल पटेल म्हणून आम्ही त्याला पंचायत समितीला उभारायचे प्रयत्न करायला लागलोय. ते झालं तर गावचा विकास होईल. जिल्हा परिषदेला कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत? जिल्हा परिषदला बघा नावं बघा, आता आम्हाला एक आय पटेल एक आम्हाला आठवण यायला लागल्या आणि आरवारचे दादे पशाला ह्या वर्षी तिकीट नाही आहे, पण तो दादे वर्षाच्या म्हणजे त्याच गटाचा माणूस रावण या टाइप मध्ये त्यांचा एक मित्र आहे, त्याला या अपेक्षा आहेत. बाकीचं काय हे नाही एवढं. कुठल्या पक्षाचं या मतदारसंघावरती वर्चस्व आहे? यड्रावकर पक्षाचं वर्चस्व होईल, कारण की आमदार आहेत, आमदाराची निधी भरपूर आलेली आहे. प्रत्येक देवस्थानाला, दर्ग्याला, मंदिरला, प्रत्येक धार्मिक स्थळी त्यांचं देवस्थानाला मदत आलेली आहे. लोक जरा जाणत असतील त्यांना मतदान करतील. मग त्यांच्या गटातून कोण असतील उमेदवार? फजल पटेल जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदला त्यांच्याबरोबर ते सांगले आरवारचे रावण म्हणून आम्हाला असं ऐकवले. तर बाकी आणि मग स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, काँग्रेस आहे, त्यांचे कोण असतील उमेदवार? अभिमानचे संघटनाचे ते कार्यकर्ते त्यांचे त्यावेळी संपलेच हो. आता त्यांनी त्यांचं आता त्यांच्या गावात त्यांचं काय हेच नाही आहे. मतदारसंघात त्यांचं काय म्हणजे एकंदरीत चित्र त्यांचे कोण असतील नाही उमेदवार? असं काय आम्हाला तर गावात तर असं काय नाही. एक दोन पक्ष वाढतात, एक काँग्रेस आणि यड्रावकर. काँग्रेसकडून कोण असतील मग? काँग्रेसकडनं आय पटेल आरवारचे, एवढं आम्हाला. मतदारसंघातली मागं ज्यावेळेला जे सदस्य होते जिल्हा परिषदेचे त्या काळातली मतदारसंघातली कामं कशी आहेत? चांगले आहेत, चांगल्या बहुत मक्तब देवस्थानाचा आपला मक्तब झाला. 50 कोटीचे निधी आत दर्ग्याला दिले. हनुमान मंदिरला 25 लाखाची निधी दिली. म्हणजे प्रत्येक धार्मिक स्थळाला तिने निधी दिलेले आहेत. आता त्यांचं म्हणजे अजून फिक्स सीट जे होणार आहे ते अजून जाहीर नाही आहे. आज उद्या जाहीर होईल ह्या अपेक्षा आमची आहे. एवढं. आज काय पगार झालाय? पगार झाला. आज बाजार. बाजार आता बऱ्याच दिवसातून जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आता, कारण निवडणुका होऊन 8-9 वर्ष झाला, आता पुन्हा निवडणुका लागलेल्या आहेत. कसं वाटतंय? निवांत सगळं समाधान चांगला आहे की वातावरण सगळं चांगलं आमच्या गावात. चांगलं आहे. चांगला आहे. आता तुमचा आला जिल्हा परिषद तालुक्यातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे, कारण तालुक्यातला एकच ओपन प्रवर्गासाठी असणारा हा मतदारसंघ आहे. कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत? काय लक्षात कानावर आहे काय? तिकडे आम्ही लक्ष दिले ना अजून कुठल्या त्या पक्षाकडे आम्ही बैठले. परवा फार तर भरला जाणार होते हे एवढं कळाले माहिती. खरं अजून काय चर्चा म्हणजे ते माहिती नाही. कसा असावा या मतदारसंघातून निवडून येणारा सदस्य? चांगले आहेत माणसं निवडून येणारे. अजून ते फार्म भरून ते कळायचे काय करणार माहिती. आता ते हे सगळं नावं दिलेत ना. कुठल्या पक्षांचा जोर आहे इथं या मतदारसंघात? अजून काय तसं काय कळलं नाही यार कुठल्या पक्षाची. काय सांगालो, कसा असावा निवडून येणारा सदस्य? आता आपल्याला तरी काय माहितीच नाही. काय त्याच्या नादातच नसतो आम्ही नसतोच. कामं काय झाल्यात काय मतदारसंघात? विकास कामं कामं झाले. बऱ्याच वर्षातून आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. आला जिल्हा परिषद तालुक्यातला महत्वाचा मतदारसंघ आहे, खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असणारा मतदारसंघ आहे. काय कसं वाटतंय, कशी आला जिल्हा परिषद मतदारसंघात लढत होईल? कोण इच्छुक आहे त्या मतदारसंघातून? या मतदारसंघातून एक औरवाडचे रावण एक आहेत इच्छुक, बोमनाळचे प्रशांत शापूर एक इच्छुक आहे. हे तर 2 नावं आता सध्या जाहिरात किंवा पेपर मध्ये आहे. कसा असावा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा निवडून येणारा सदस्य कसा असावा? असा असावं, लोकांची कामं करणारा असावा. रात्री बोलल तर रात्री उठून येण्यासारखा असावा. लोकांची जनसेवा करणाराच असावा. आता ही जी नावं चर्चा आहे, तुम्ही नावं सांगितलं, काय वाटतं असा कोण मग यातला आहे की बाबा चांगली कामं करू शकेल? कसं आहे, आता ही इच्छुक आहेत आणि अजून काही उमेदवार छुपे आहेत, म्हणजे अजून काही इच्छुक आहेत त्यांची नावं पुढाली नाही. आणि ती आता काँग्रेस, भाजप, संघटना ह्या तिघांची युती असं काय तर आम्हाला कानावर यायला लागल्या. युती होणार आहे आणि यड्रावकर गट एकीकडं असे एक आमच्या कानावर आले. मग ते कुठल्या गटाकडून कोण उभारतंय त्याच्यावर अवलंबून आहे. मग कुणाचं वर्चस्व, कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे? वर्चस्व असं काय नाही. अजूनपर्यंत संघटनेचं सीट आलेलं आहे, काँग्रेसचं आलेलं आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार आलेला आहे, सगळ्या पक्षाचे आहेत. वर्चस्व असं कुणाचं नाही. परंतु इथं काय थोडं मुस्लिम मतदार जास्त आहे. मुस्लिम मतदार जास्त. त्यांची भूमिका काय असणार आहे निवडणुकीत? आता त्यांची भूमिका आता काय तर सांगू शकत नाही. विकास कामं एकंदरीत फक्त आलाच नाही तर आलाच मतदारसंघामध्ये येणारी जी गावं आहेत त्यातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास यड्रावकर साहेब विकास चांगले केले. यड्रावकर साहेब आमदार झाल्यापासून विकास भरपूर आमच्या गावाला तरी 9-10 कोटी रुपये मिळाले आलासला. मग असं आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात तर भरपूर झारपट जमीन सुधारणा असू दे किंवा आता घाट मंजूर झाले, आलासला आकघाट आलास पूल व्हायला लागले,
आणि भरपूर सुधारणा केल्या. आम्हाला अजूनपर्यंत जो कोणी आमदार झालेत इतकं विकास केला नाही तेवढ्या कालावधीत यांनी 5-10 वर्षात विकास केला. पण आमदारकीचं वेगळं, आता या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, मग काय वाटते त्यांच्याच पक्षाचा उमेदवार कोण बाजी मारेल का इतरांना संधी मिळेल असं वाटतंय? आम्हाला यड्रावकर गटाचा बाजी मारेल असं. आणि इतर सुद्धा आता उतरणार की निवडणुकीत, इतर कोण उतरणार? मग त्यांच्यासमोर काय आव्हान वगैरे त्यांचं असणार की इतर उमेदवारांचं? इतर उमेदवारांचं असणार की उमेदवार आहे म्हटल्यावर कुस्ती लागणार, कोणतर पडणार कोणतर येणार आणि जास्तीत जास्त जरा यड्रावकरांची ताकद जास्त आहे. काय कामं सगळी आवरली? कामच नाही दावरायचं काय काम आम्ही मंदी चल रही है. आता निवडणुका चालू झाल्यात आता जिल्हा परिषदेच्या, काय या भागात काय चित्र आहे, कोण कोण इच्छुक आहेत मतदारसंघात? अजून तेच कळालेलं नाही आम्हाला. कारण 4 दिवस राहिले आता उमेदवारी अर्ज भरायला शिल्लक. बरोबर आहे खरं आम्हाला अजून कोण फॉर्म भरले आणि कोण जोरात आहे तेच माहित नाही. बघू आता उद्या परवा काय चित्र समोर येईल की मंगळवारपर्यंत नंतर बघ. या मतदारसंघातली कामं, विकास कामं आहेत काय सगळी? भरपूर रस्ते बिस्ते झाल्यात काय चाललंय. कुणाचं या मतदारसंघावर कुणाचं वर्चस्व आहे, कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व आहे, कुठल्या गटाचं आहे? शकत नाही कारण चित्र स्पष्ट झाल्याशिवाय सांगता येणार. तुम्ही काय सांगाल, कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर आहे? ह्या गटात बरंच काम यड्रावकरनं केलेलं आहे. कामं केली, पण वर्चस्व त्यांचंच आहे का बाकी कुठल्या पक्षांचं आहे? त्याचं मग काम केलं म्हणजे त्यांचं राहणार. मी सध्या आलाच मतदारसंघातील बुगनाळा गावामध्ये आहे. रात्रीच्या वेळेला इथं काही लोक बसले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. बुगनाळ हे एक शांतताप्रिय असं गाव आहे. सायंकाळच्या वेळेला ही मंडळी बसलेत. मग काय सांगाल, आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपलं गाव आहे आणि इतक्या वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, काय वाटतंय? आम्ही त्या विषयात नाहीये, राजकारणामध्ये आम्ही नाही. आम्हाला कोण योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान करणार. एकंदरीत मतदारसंघाच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? सगळे येऊन असंच बोलतात, कोण विकास करत नाहीत काय नाही. कोण योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान. या मतदारसंघावर कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे असं वाटतंय? ते काय सांगता येत नाही. तर कसा असावा, पण निवडून येणारा जो सदस्य आहे तो कसा असावा? मतदारसंघाचा विकास करणारा असावा, पण तसं होत नाही ना. काय सांगाल मामा, इतक्या वर्षानंतर निवडणुका होत आहेत, 9-10 वर्षानंतर, काय कशा पद्धतीच्या मतदारसंघामध्ये चित्र आहे? चांगलं काम करणार म्हणून पाहिजे फक्त 4 दिवस अर्ज भरायला राहिलेले आहेत. कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत, ते अजून काय आम्हाला माहिती. काय सांगालो? आमची आहे की. काय वाटतंय, कशी ही या मतदारसंघात लढत होईल? शिरोळ तालुक्यामध्ये आलास जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यामुळे इच्छुकांची संख्या भरपूर आहे आणि इथे होणारी लढत अटीतटीची लढत होणार आहे. दिग्गज या लढतीत रणांगणामध्ये उतरणार आहेत. या मतदारसंघाचा विकास कोण करेल आणि ह्या भागातील उमेदवार जो असेल त्यालाच या इथे जनता स्वीकारेल. आता बाहेरील उमेदवार यांना इथे स्वीकारणार नाही आणि जातीय समीकरणावर इथं भरपूर शक्यता मानत आहेत काही लोक. त्याला काय मुठीमाती घालायचं काम जनता करेल आणि योग्य उमेदवार सक्षम युवा नेतृत्व कोण करेल त्याला जनता पाठीशी राहणार आहे. त्यांच्याकडनं विकास होईल. एकंदरीत 4 दिवस शिल्लक आहेत. 21 तारखेला अर्ज भरायचा शेवटचा दिवस असणार आहे. कुणाकुणाची नावं चर्चा आहेत, कोण इच्छुक आहेत, काय सांगाल? इच्छुक सध्या विद्यमान सदस्य असणारे दादेपाशे पटेल, त्यांच्या मिसेस सदस्य होत्या, ते इच्छुक आहेत. त्यानंतर आमच्या गावचे सुकुमार किनिंगे इच्छुक आहेत. प्रशांतदादा शापुरे इच्छुक आहेत. त्यानंतर रवींद्र शापुरे BJP कडनं इच्छुक आहेत. त्यानंतर धनाजीराव जगदाळे हे नरसिंहवाडीचे सरपंच माजी, त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य होते, ते पण इच्छुक आहेत. दिग्गज लोक इच्छुक आहेत आणि वातावरण बघितलं तर सर्वसाधारण गटासाठी एकमेव तालुक्यात मतदारसंघ असल्यामुळे बाहेरील ची नावेही चर्चेत आहेत. प्रामुख्यानं कुठल्या कुठल्या गटामध्ये लढत होईल असं वाटतंय? ही इथं आता आज आलेल्या बातमीनुसार काँग्रेसला हा मतदारसंघ गेला आहे महाविकास आघाडीमध्ये. काँग्रेस, स्वाभिमानी आणि उबाटा, शिवसेना या युती करून लढणार आहेत. त्यांच्या विरुद्ध यड्रावकर गट आणि BJP असे लढत होईल शक्यता आहे. वर्चस्व कुठल्या गटाचं किंवा पक्षाच्या मतदारसंघ असं वाटतं? समसमान आहे सगळीकडे वर्चस्व. जो तो आपलं नशीब आजवल, ताकद कोणाची लागल तो जिंकेल. मागील सदस्यांनी काय कामं या मतदारसंघात केलं काय? त्यांच्याप्रमाणे त्यांनी कामं केलेली आहेत आणि तसं मानांतर मतदारसंघ हा कर्नाटक भागाला जोडलेला आहे. त्यानंतर इथे अजून विकास कामे भरपूर व्हायला पाहिजेत. असा उमेदवार कोण विकास काम करेल त्या उमेदवाराला जनता निवडून देईल. मामा नमस्कार. नमस्कार. अनेक निवडणुका आपण बघितल्यात, जिल्हा परिषद असून दे, ग्रामपंचायत असून दे, विधानसभा, लोकसभा. ही निवडणूक अनेक वर्षानंतर होते जिल्हा परिषदेची, जवळजवळ 10 वर्षानंतर निवडणूक होते. कसं वाटतंय, काय भावना आहेत? भावना म्हणजे कशासाठी पाहिजे? आता एवढ्या वर्षानंतर निवडणुका होतात, काय वाटतं मग कशी लढत होईल या मतदारसंघात? लढत हे काठी टक्करच होणार.
त्यात काय वाद नाही. हा. ज्या जो पैसा आहे तो अगदी 100% येणार. पैसा दिल्याशिवाय काय एक भांडण होणार नाही. आता लोक ते हाळून जाण्याचा तिकडे विचार करणार लोक काय पैसा दिला की विषय संपला. तो काम का पैसे दिल्यावर तो काम करणार नाही गॅरंटी आहे. पैसे दिला ना तुम्हाला मग तुम्ही काम विचारायची काय गरज नाही हो. का काम केलं नाही? फुकट द्यायचं काय पैसे घेतले तरी काम करायला म्हणणार तो हे असं आहे ना. आणि फक्त काय आता हे राहुल सांगितल्याप्रमाणे आमच्या भागातला जर करता जरा हे जर राहिला प्रतिनिधी तर जरा चांगलं होईल. दुसरी याच्यातला आमच्यात लोक स्वीकारले नाही तशी माझ्या यापूर्वी या मतदारसंघात निवडून आलेल्या सदस्यांनी काही कामं केल्या तिथं? जयश्री माने होतं त्यावेळी केलाय. त्याच्यानंतर मग तो अरे भाज्या तो पण केलाय बिचारा. तो कुठल्या पक्षाचा ना तो पण काम भरपूर केलं. आता बघूया पुढचं. आता कुठल्या पक्षाचं पारडं जवळ वाटतं इथं? आता काय सध्या भाजपच आहे जोरात. सध्या भाजप जोरात चालू आहे. म्हणजे माग मध्यंतरी आम्ही लहानपणापासून बघतो काँग्रेस पक्षात तो काम नाही केला तरी काँग्रेस पक्षात तिकीट मला की 100% निवडून येत होता. आता सध्या चालू म्हणजे भाजपच आहे. पण तालुक्यात भाजप बाजी मारणार असं वाटतंय काय? का तसं काही सांगता येत नाही. लोकांचं राहून काय सांगता येत नाही. एक तुमच्याकडे फिरत्यात असं वेगळं हो. कोण कोण इच्छुक कोण कोण आहेत मतदारसंघात? ते काय आता सुकमा ते साईडला तेच आहेत लोक आणि काय नाही. सध्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील या औरवाड या गावामध्ये उभा आहे. इथं काही या चौकामध्ये नागरिक आहेत. आपण त्याचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. राहायला औरवाडत होतं काय? आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षातून. काय वातावरण काय मतदारसंघात? तर आमचं वातावरण नसतं फक्त काँग्रेस. काय सगळे लोक फाटाफूट झाल्यात. काँग्रेसचे लोक काय फाटाफूट झाले. आमच्या इथं काँग्रेसच आहे ना. आणि कोण आहे मग इच्छुक इथं आता? आता आमचे उपसरपंच अशरफ पटेल एक आहेत. लोकनियुक्त सरपंच पण होते त्यांनी एक इच्छुक आहेत. आणि त्यांच्या भावकीमध्ये आय पटेल म्हणून इलियास इंजिनियर त्याने एक आहेत. आणि कोण आहे मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक? मतदारसंघात 5-6 गाव आहेत. प्रशांत शापूर एक आहे इच्छुक. आणि ते शिंदे म्हणून एक आहे. काय वाटतं कोणाला मग काँग्रेसकडून तिकीट मिळेल? आय पटेल. काय त्यांचं काय काम आहे इथं मतदारसंघात? त्यांची संस्था आहे. लोकांचा सपोर्ट आहे. दादाभाई पटेल एक आहे ते डॉगर गटचा आहे. ते त्यांचं बघूया काय होतं. अजून तिकीट त्यांचं कन्फर्म नाही आहे. एकंदरीत या गावावर किंवा मतदारसंघावर कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व आहे? काँग्रेसचा आहे. काँग्रेस आहे. आमच्या 7 खेड्यामध्ये काँग्रेसचा आहे. लोक मग आता त्यांना स्वीकारतील का काँग्रेसला 7 खेड्यात? कारण का परवा आमदारकीच्या इलेक्शनला आमच्या गावातर्फे ॲडव्होकेटला 1200 मतदान झालं आणि सारे पाटीलला 1600 मतदान. म्हणजे औरवाड या गावामध्ये आपण आहे. नागरिक आहेत आलास मतदारसंघातले. मामा काय हो, बऱ्याच वर्षानंतर आता आला जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुका लागलेल्या आहेत. हा काय कशी लढत होणार? इच्छुक कोण कोण मतदारसंघात? या इच्छुक आहेत की आता सांगितले की तुम्हाला काय ते. एक अशरफ पटेल आहेत, आय पटेल आहेत, दादाभाई पटेल आहेत, राजा रावण आहेत, प्रशांत शापूर आहेत आणि कवठीचे. कुठल्या राजकीय पक्षाच्या मतदारसंघावर वर्चस्व आहे? कुठल्या पक्षाला मानणारा इथला वर्ग लोक आहेत? काँग्रेस काय तर काँग्रेसला का मानतात? मानायचं पूर्वीपासून आहेत. बऱ्याच वर्षानंतर निवडणुका होत आहेत. 10 वर्षानंतर काय वातावरण आहे? काय भावना आहेत? काय सगळे इच्छुकच आहे. अजून काय माहित नाही कोण बसेल काय बसेल. आता फॉर्म भरल्यावर समजणार कोण आहे कोण नाही. 4 दिवस फॉर्म भरायला शिल्लक आहेत. 21 तारखेला शेवट दिवस आहे. तरी नावं कुणाकुणाची कुठल्या पक्षाच्या उमेदवारांची चर्चेत आहेत? काय अजून नाही. अजून इच्छुक भरपूर आहेत. ओपन पडले म्हणून सगळे इच्छुक जास्त आहे. त्याच्यामुळे कोण माहित नाही. कोण कोण आहेत इच्छुक? तरी काय भरपूर जण आहेत. ते काय सांगता येत नाही कोण काय अजून. या मतदारसंघावर कुठल्या राजकीय पक्षाचं वर्चस्व किंवा कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? येड्रावकर गटचा आणि ते येड्रावकरचं बाकीचे कुठले आहेत की पक्ष सगळे? आहे. फक्त वरचेच जास्त तरी येड्रावकर गटाचं जास्त आहे. काय सांगशील विकास कामं या मतदारसंघातली विकास कामं कशी आहेत? विकास कामं चांगलं आहे. भरपूर चांगलं आहे. कुणाच्या काळामध्ये किंवा मागे जे काही जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते त्यांनी काय कामं केलं का इथं? केल्यात पण ह्या वर्षी भरपूर झाल्या. या 5 वर्षी आताच काय पुढे बघूया. मग कसा पाहिजे आता निवडून येणारा जिल्हा परिषद सदस्य? कसा पाहिजे? काय चांगलं काम करणारा, माणसाला पुढं मागं बघणारा, सगळं हे करत व्यवस्था असलं तर काय अडचण नाही आपल्याला. मग या भागामध्ये कोण आहे असा इच्छुक असणारा निवडणुकीला राहिला जो काम करेल लोकांची? आता बघूया की सगळेजण तसलेच आहेत. जास्त बघूया की आता काय होत आहे. आता कोणाचं काय नाव येईल त्याच्यावर बघूया. कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर? हेच घ्या निवडणुका लागलेल्या आहेत. बऱ्याच वर्षानंतर निवडणुका होत आहेत. काय वाटतंय काय चित्र आहे? कसं मतदारसंघातलं वातावरण आहे? कोण इच्छुक आहेत? दादेपाशा साहेब आहे ना. अजून कोण आहेत? आणि इलियास इंजिनियर पण आहे. लेकिन दादेपाशा दादा येणार. का बरं काय येणार असं वाटतं? राहणार तर त्यांना तिकीट मिळणार काय? खरं मिळणार की. त्यांचं काम आहे आमच्या गावामध्ये. कुठे पण अडचण आहे असू दे. कुठल्या पक्षाकडे मिळणार? कुठल्या पक्षाकडे मिळणार? शाहू आघाडी. काय विकास कामं ते आता त्यांनी मागच्या 5 वर्षात त्यांनी सत्ता म्हणजे भोगलेलं सदस्यपद होतं. काय विकास कामं केलं काय? केलं की भरपूर केलं.
काय काय केलं? रस्ते केलंय आमचं सगळे काम गावात चांगलं काम केलं.